Hello students, in today's topic we are going to consider the important topic which is none other than human reproduction. Human reproduction. आता जर तुम्ही NCERT बुकमध्ये जर चेक केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला रिप्रोडक्शनच्या अंडर 4 युनिट्स दिसतात किंवा त्यांचं कॅटेगराइज्ड फॉर्म असे आहेत. पहिल्यांदा रिप्रोडक्शन इन प्लांट्स, रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स, ह्युमन रिप्रोडक्शन अँड रिप्रोडक्टिव्ह हेल्थ असा टोटल कंबाईंड टॉपिक हा रिप्रोडक्शनच्या युनिटमध्ये दिलेला असतो. आता आपल्या केसमध्ये आपल्या टेक्स्टबुकमध्ये फर्स्ट लेसन जो होता तो होता रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. याच्यामध्ये आपण डिटेल सर्व कन्सिडर केले. सेकंड आत्ता जो आपला लेसन चालू आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. सो लोअर अँड हायर ॲनिमल्सपर्यंतचा जो भाग आहे तो बराचसा आपल्याला लास्ट इयरला किंवा 10thमध्ये बऱ्याच फॉर्मॅटमध्ये आलेला आहे. पण ह्युमन रिप्रोडक्शन जो होता तो मात्र आपल्याला जस्ट इंट्रोड्यूस करून दिला होता. त्याच्यामुळे मेजर फोकस आत्ता आपला टेक्स्टबुक जर कोणत्या टॉपिकवरती देत असेल तर तो मेजर टॉपिक आहे ह्युमन रिप्रोडक्शन. मग आता ह्या ह्युमन रिप्रोडक्शनला कन्सिडर करणार. जेव्हा आपण ह्युमन रिप्रोडक्शनबद्दल बोलतो तर मोड कोणता आपण कन्सिडर करणार, सेक्शुअल रिप्रोडक्शन और एसेक्शुअल रिप्रोडक्शन? Sexual reproduction. So basically humans are get reproduced through sexual reproduction. किंवा आपण असं म्हणूयात humans they are sexually reproducing animals. आता आपण आपल्याला यांच्यामध्येच कन्सिडर करणार आहोत ॲनिमल्समध्ये. ठीक आहे. नाव for the reproduction in human being they actually followed sequential events. आता आपण रिप्रोडक्टिव्ह फेजमध्ये 3 इव्हेंट्स पाहिले. त्या 3 इव्हेंटच्या व्यतिरिक्त इन्क्लुडिंग दिस 3 इव्हेंट्स इन ह्युमन रिप्रोडक्शन 7 सिक्वेन्शियल इव्हेंट्स आर गेट परफॉर्म. आता इथे इव्हेंट किती झाले? 7. आणि ह्या सर्वांना डिटेल कन्सिडर करायचं आहे कारण इथून पुढे आपला खऱ्या अर्थाने हा टॉपिक स्टार्ट होतोय लेसनचा. चला पाहूयात आपण. इन ह्युमन रिप्रोडक्शन और ह्युमन्स फर्दर शोज द डिफरंट सिक्वेन्शियल इव्हेंट्स. आता पहिल्यांदा आपण ह्या सर्व इव्हेंट्सची एक लिस्ट तयार करून घेऊयात आणि मग त्यांच्याबद्दल डिटेल फॉर्ममध्ये बोलूयात. आता त्या इव्हेंट्ससाठी मी ह्या बाजूला त्यांचं 1 by 1 आपण कन्सिडर करूयात. सो सर्वात बेसिकली असणार आहेत आपल्याला पहिल्यांदा काय फॉर्म व्हायला पाहिजे होतं? गॅमिट फॉर्मेशन. म्हणजे पहिला असणारे गॅमिटोजेनेसिस. फर्स्ट कोणते आहे आपला? गॅमिटोजेनेसिस. सेकंड गॅमिट्स फॉर्म झाल्यानंतर टू द साईट ऑफ फर्टिलायझेशन हे गॅमिट्स नेऊन पोचवण्याचं काम एका फेज थ्रू केलं जातं. त्याला म्हटलं जातं इन्सॅमिनेशन. ह्याला कन्सिडर करणार इन्सेमिनेशन. बर आता ह्याच्यानंतर आपण कन्सिडर करणार आहोत ते आहे फर्टिलायझेशन. पण फर्टिलायझेशन ह्युमन बिईंगमध्ये इनसाइड दी मदर्स वूम असे असल्यामुळे कन्सिडर करणार आपण इंटरनल फर्टिलायझेशन. इंटरनल फर्टिलायझेशन राईट. आता फर्टिलायझेशन झाल्यानंतर आता मात्र काय डेव्हलप व्हायला हवा? आता डेव्हलप व्हायला हवा झायगोट. मग आपण डायरेक्ट काय म्हणूयात? झायगोट फॉर्मेशन. फर्टिलायझेशन झाला की त्याचा रिझल्ट असतो झायगोट फॉर्मेशन. झायगोट फॉर्म झाल्यानंतर मग त्यांचा पुढचा नेक्स्ट फेज असतो तो असतो एम्ब्रिओजेनेसिस. एम्ब्रिओजेनेसिस परफॉर्म झाला की मग मात्र आता हे टोटली आपल्यासाठी नवीन आहे. टर्म काय आहे पाहूयात आपण. जेस्टेशन. जेस्टेशन आपण ह्या सर्वांबद्दल बोलणार आहोत. आणि लास्ट आहे त्याला म्हटलं जातं पर्च्युरेशन. दीज आर द 7 इव्हेंट्स विच आर सिक्वेन्शियल इव्हेंट्स. म्हणजे याच्यामध्ये पहिल्यांदा झायगोट फॉर्म झाला,
मग गॅमिट्स फॉर्म झाले, मग त्याच्यानंतर पहिल्यांदाच पर्च्युरेशन झालं, मग इन्सेमिनेशन झालं, असा सिक्वेन्स चालत नाही. 1 बाय 1 सिक्वेन्शियल्स हे इव्हेंट परफॉर्म झाले पाहिजेत आणि हे ॲक्च्युली परफॉर्म होतात आणि तेव्हा जाऊन आपल्याला कम्प्लीट जे ह्युमन रिप्रोडक्शन आहे अशा पद्धतीने डेव्हलप झालेलं दिसून येतं. आता ह्या थोड्या इव्हेंटबद्दल आपण सर्वांना कन्सिडर करूयात नक्की काय आहे. आपला आजचा टॉपिक सगळं याच्याशीच रिलेटेड आहेत. हे 7 इव्हेंट्स म्हणजे कसे परफॉर्म होतात, मिनिंग काय काय आहेत, कन्सिडर करूयात. फर्स्ट आहे गॅमिटोजेनेसिस. आता जेनेसिस जनरेशन, गॅमिट्स, दॅट मीन्स याच्यामध्ये काय दिसणार आहे आपल्याला, फॉर्मेशन ऑफ गॅमिट्स. गॅमिट्स किती टाईपचे पाहिले, 2. कोणते, मेल गॅमिट अँड फिमेल गॅमिट. मेल गॅमिट असेल म्हणजेच त्यांच्यामध्ये काय फॉर्म व्हायला जाईल, स्पर्म. फिमेल गॅमिट्स असेल तर त्यांच्यामध्ये कोण डेव्हलप होणार आहेत, ओव्ह्यूम और एग सेल. पहिला इव्हेंट जो रिप्रोडक्टिव्ह फेजमध्ये किंवा रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेजमध्ये पाहायला मिळतो तो गॅमिटोजेनेसिस आहे. कोण तयार करतोय, गॅमिट्स. कोणते, मेल अँड फिमेल. मेल गॅमिट्समध्ये त्यांचा गॅमिट तयार होतोय म्हणजे कुणाला प्रोड्यूस करण्याची प्रोसेस चालू झाली, स्पर्मला. इन केस ऑफ फिमेल तेव्हा कन्सिडर करणार आपण ओव्ह्यूमची डेव्हलपमेंट स्टार्ट झाली. आता जाऊयात आपण इन्सेमिनेशनकडे. आता जेव्हा आपण कन्सिडर करतो की आपल्याला फर्टिलायझेशन करायचं आहे, फर्टिलायझेशन काय असतं, फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमिट. आता इथे वरती मेल अँड फिमेल गॅमिट इंडिव्हिज्युअल जे मेल अँड फिमेल असेल त्यांच्यामध्ये हे फॉर्म झाले, पण ॲट द साईट ऑफ फर्टिलायझेशन तिथे नेऊन पोचवण्याचं काम ज्या फेजमध्ये होतं त्याला म्हटलं जातं इन्सेमिनेशन. सो इन्सेमिनेशन इट इज अ प्रोसेस इन विच the transfer of male gametes to the females cervix region, or we can say uterine cavity, right? म्हणजे काय झाली, ही साईट झाली फर्टिलायझेशनसाठी. तयार झालेले गॅमेट्स जेव्हा साईट ऑफ फर्टिलायझेशनपर्यंत नेऊन पोचवले जातील म्हणजे ट्रान्सफर ऑफ गॅमेट्स. आणि ट्रान्सफर ऑफ गॅमेट्स प्लांटशी रिलेटेड आपण टर्म पाहिली किंवा फिनॉमिनॉन पाहिली ती होती पॉलिनेशनची. ह्या केसमध्ये इथे काय लक्षात ठेवणार आपण, इन्सेमिनेशन लक्षात ठेवतोय. ही टर्म नवीन आहे, फर्स्ट टाईम नेम आलं आपल्याला. गॅमिटोजेनेसिस भरपूर वेळा गेलं. आता जाऊयात आपण इंटरनल फर्टिलायझेशनकडे. ॲट द साईट ऑफ फर्टिलायझेशन गॅमेट्स आर रेज्ड. आता सध्या काय झालेत, गॅमेट्स जाऊन पोचलेत. मग मात्र आता हे जे फर्टिलायझेशन आहे म्हणजेच काय झालं, फ्युजन ऑफ गॅमेट्स. आता पहिल्यांदा याच्याबद्दल बोलूयात आपण. फर्स्ट कन्सिडर इट्स अ फ्युजन ऑफ गॅमेट्स, राईट. ह्याच्यामध्ये काय झाले, फ्युजन ऑफ गॅमेट्स. आता हे जे काही मेल गॅमेट्स फिमेल गॅमेट्स आहेत हे जाऊन फ्यूज होतील आणि मग जाऊन ते झायगोटला पोचतील. पण हे फर्टिलायझेशनची प्रोसेस ही कुठे परफॉर्म होते, इनसाइड द मदर्स वूम. मदर्सच्या वूममध्ये हे झायगोट डेव्हलप व्हायला जाणार आहे किंवा हे फर्टिलायझेशन इनसाइड फॉर्ममध्ये येतं आणि म्हणून कन्सिडर केलं जातं इट इज इंटरनल फर्टिलायझेशन, झायगोट फॉर्मेशन. नो डाऊट काय, जेव्हा किंवा गॅमेट्स फ्यूज झाले, मेल आला फिमेल आला, फ्यूज झाल्यानंतर मग मात्र डेफिनेटली ह्यांच्यापासून कोण फॉर्म होणार आहे, झायगोट डेव्हलप होताना दिसून येतो. झायगोट फॉर्मेशनमध्ये आपल्याला डिप्लॉइड झायगोट डेव्हलप झालेला दिसतो. हे सिंपल आहे, आपण याच्याबद्दल पाहिली. आता जाऊयात एम्ब्रिओजेनेसिस. जेव्हा ह्या झायगोटपासून this zygote undergoes the multiple repetitive mitotic cell division, so further it form embryo.
आता प्लांटच्या संदर्भात त्याला विथ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन कन्सिडर केलं होतं, त्याच्यामुळे आता जस्ट आपण स्टेप पाहूयात. आणि जेव्हा ही ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अँड मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम डिटेलमध्ये कन्सिडर करणार, तेव्हा ह्या प्रत्येक फेज ॲक्च्युली कशा आहेत, स्ट्रक्चर वाईज, फंक्शन वाईज, त्यांची प्रोसेस कशा परफॉर्म होतात, डिटेल पार्ट कन्सिडर करणार. एम्ब्रिओ जेनेसिस जनरेट होणे, फॉर्म होणे, म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये डेव्हलप कोण झाला आहे, एम्ब्रिओ. कुणापासून डेव्हलप झाला आहे, झायगोटपासून. डेव्हलप होताना कसा डेव्हलप होतो, इट अंडरगोज द रिपीटेटिव्ह मायटॉटिक सेल डिव्हिजन. आता इथे कन्फ्युजन नको आहे आपल्याला. मगाशी लेक्चरमध्ये आपण असं बोललो की सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये सेल डिव्हिजन कोणत्या टाईपचं परफॉर्म होतं, तर मिओटिक. मग जर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मिओटिक सेल डिव्हिजन असेल तर इथे आपण मायटॉटिक सेल डिव्हिजन का कन्सिडर करायचं. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा गॅमेट्स फॉर्म होत आहेत ना, तेव्हा मात्र सेल डिव्हिजन कोणत्या टाईपचं असतं, मिओटिक सेल डिव्हिजन. गॅमेट्स फॉर्म झाल्यानंतर, फ्यूज झाल्यानंतर जेव्हा झायगोट डेव्हलप होतो आणि ह्या झायगोटपासून जेव्हा एम्ब्रिओ डेव्हलप व्हायला जाणार आहे, तेव्हा मात्र फक्त आणि फक्त कोणत्या टाईपचं सेल डिव्हिजन दिसणार आहे, मायटॉटिक सेल डिव्हिजन दिसणार आहे. फार सिम्पल थिंग्स असतात, फक्त क्वेश्चनमध्ये ते वेगळ्या पद्धतीने अरेंज करून आपल्यासमोर दिलेले असतात आणि मग तिथे मात्र कधी कधी आपले MCQ चुकतात, त्याच्यामुळे तिथे लक्ष द्यायचं आहे. एम्ब्रिओ डेव्हलप होताना मायटॉटिक सेल डिव्हिजन, हा एम्ब्रिओ काय झाला आहे, डेव्हलप झाला आहे, आणि याला टर्म काय वापरणार आपण, एम्ब्रिओजेनेसिस. आता एक नवीन टर्म आली आपल्याला परत, कोणती येते, जेस्टेशन. आता एम्ब्रिओ तर डेव्हलप झाला कुठे, इनसाइड द मदर्स वूम. मदरच्या वूममध्ये हा डेव्हलप झाला आहे. पण डेव्हलप झाला म्हणजे नक्की काय होतं, दॅट एम्ब्रिओ इज गेट इम्प्लांट टू द युटेराइन वॉल ऑफ मदर्स वूम. मदरच्या वूममध्ये जी युटेराइनची वॉल आहे त्याच्यावरती जाऊन हा जो काही एम्ब्रिओ असतो तो जाऊन इम्प्लांट होतो आणि तिथून पुढची त्या एम्ब्रिओची होणारी टोटल ओव्हरऑल ग्रोथ म्हणजे जेस्टेशन. इट इज अ पिरियड ऑफ, आपण मेन्शन करूया त्याला, पिरियड of growth and the development of embryo inside the womb in between कोणत्यामध्ये, from conception to birth. आता it's quite important ना. I repeat, what is mean by the gestation. एक स्पेसिफिक पिरियड आहे कशासाठी, वरच्या फेजमध्ये जो एम्ब्रिओ डेव्हलप झाला आहे ह्या एम्ब्रिओच्या फर्दर डेव्हलपमेंटसाठी, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होण्याचा पिरियड किंवा तो जो काही प्रोसेस आहे म्हणजे जेस्टेशन. बरं, हा कुठे होतो आहे, मदरच्या वूममध्ये. कुठून कुठे, कन्सीव्ह केल्यापासून, इन्सॅमिनेशनपासून म्हणजे ते फ्यूज झाल्यापासून ते कंप्लीट त्या बेबीच्या बर्थपर्यंतचा 9th मंथपर्यंतचा जो काही टोटल पिरियड असतो आणि ती थ्रूआउट त्या काय म्हणतो आपण त्याला, तो जो इन्फॅन्ट आहे किंवा डेव्हलपिंग एम्ब्रिओ जो आहे, ह्या पिरियड म्हणजेच आपण ह्याला कन्सिडर करणार जेस्टेशन. आणि मग मात्र आपला शेवटचा फेज आहे किंवा शेवटचा इव्हेंट आहे तो आहे पर्च्युरेशन. मला जर सिम्पली याला कन्सिडर करायचं असेल, सो इट इज नन अदर दॅन चाइल्ड बर्थ. म्हणजे काय आहे, इट इज अ ॲक्शन ऑफ गिविंग द बर्थ ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल. जेव्हा त्या बेबीचा बर्थ होईल ही सर्वात शेवटची फेज. आता जर ह्या सर्व इव्हेंट्सवरती जर आपण लक्ष दिलं, गॅमिट्स फॉर्म झाले इंडिव्हिज्युअल बॉडीजमध्ये, मेल असेल फिमेल असेल, रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेजमध्ये. इन्सेमिनेशनला आले, मेल जे काही गॅमिट्स आहेत गेट ट्रान्सफर टुवर्ड्स द साइट ऑफ फर्टिलायझेशन और वी कॅन से इन द फिमेल बॉडी ड्युरिंग द कॉप्युलेशन और वी कॅन से द मेटिंग. Then internal fertilization, that means fertilization occurs with the help of fusion of gametes inside the mother's womb. Therefore, it is known as or considered as the internal fertilization. Once internal fertilization gets performed, there is a formation of zygote. That means after fertilization or the post-fertilization event is zygote formation. Once zygote get formed, it undergoes the again multiple repetitive mitotic cell division and there is a development of embryo. Formation of embryo is known as embryogenesis.
and this embryo, from the formation of this embryo to the development of fully developed that infant जो बेबी डेव्हलप होणार आहे तो 9 मंथचा टोटल ड्युरेशनचा पिरियड जेस्टेशन. And the action of giving birth to a child, it is known as the parturition. These are the 7 sequential events which actually get performed in human reproduction. I repeat, the 7 जे sequential events आहेत ते gametogenesis, insemination, internal fertilization first, zygote formation, then embryogenesis, then gestation, and the last one is the parturition. ह्याच्यानंतर आपण कन्सिडर करणार आहोत की हे जे काही ह्युमन रिप्रोडक्शन आहे यांच्यामध्ये 2 टाईपचे सेक्स ऑर्गन डेव्हलप झालेले दिसतात. सो ह्युमनमधले टाईप्स ऑफ सेक्स ऑर्गन 2 टाईपचे. द फर्स्ट टाईप इज प्रायमरी सेक्स ऑर्गन and the second one is secondary sex organ, or it is also known as SSC. म्हणजे काय म्हणणार, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर, अशा पद्धतीने कन्सिडर करूयात. आता आपण पहिल्यांदा प्रायमरी बेसिसवरती येऊयात. प्रायमरी आहेत, फर्स्ट प्रायोरिटी मिळाली म्हणजे नेहमीच हे कसे असणार आहेत, महत्त्वाचे. हे फॉर्म झाल्या, हे जर फॉर्म होत असतील तर ते एन्शोर काय करतात की हां अच्छा हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आता कोणत्या फेजमध्ये आहे, रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेजमध्ये आहे. ही फर्स्ट फेज, ही फर्स्ट प्रायोरिटीनुसार येते. देन त्याच्यानंतर येणार आहे सेकंडरी सेक्स ऑर्गन. आता प्रायमरी बेसिसवरती कोण असणार आहेत, पहिले कन्सिडर करूयात इन फिमेल. फिमेलमध्ये टेस्टिस थ्रू देर इज डेव्हलपमेंट ऑफ स्पर्म्स. मेलबद्दल बोललो आपण, सॉरी हां. देन फिमेल, इन फिमेल with the help of ovary there is a development of ovum or egg cell. प्रायमरी बेसवरती प्रायमरी सेक्स ऑर्गन मेलमध्ये टेस्टिस काय प्रोड्यूस करतात, हा सेक्स ऑर्गन झाला आणि त्यांच्या थ्रू हे प्रोड्यूस होणारे गॅमेट्स. सेक्स ऑर्गन झाला फिमेलमधला ओव्हरी, ओव्हरीमध्ये डेव्हलपमेंट कुणाची दिसणार आहे, ओव्यूमची किंवा एगची. आता येऊयात आपण सेकंडरी सेक्स ऑर्गन. दिस सेकंडरी सेक्स ऑर्गन दीज आर अदर दॅन द टेस्ट ओव्हरी. मग आता हे काय इम्पॉर्टंट आहेत, दे ॲक्च्युली गिव्स द व्हॉट वी कॅन से फिजिकल डिफरन्शिएशन किंवा एक्सटर्नल डिफरन्शिएशन इन बिटवीन द मेल अँड फिमेल. अशा टाईपचे जे फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स असतील किंवा मॉर्फोलॉजिकल जे कॅरेक्टर्स आहेत हे जेव्हा दिसून येतात ते म्हणजे झाले सेकंडरी सेक्स ऑर्गन. आता हे मेल आणि फिमेलमध्ये कसे आहेत त्यांच्याबद्दल बोलूयात आपण, दोघांमध्ये सुद्धा. पहिल्यांदा मेल कन्सिडर करूयात, देन जाऊयात फिमेलकडे. आता मेलमध्ये जेव्हा किंवा हे सेकंडरी सेक्स ऑर्गन डेव्हलप होतात दॅट मीन्स फर्स्ट साइन इज डेव्हलपमेंट ऑफ बियर्ड. आपण मेन्शन करूयात. फर्स्ट वन इज बियर्ड, सेकंड वन इज मुस्टॅश, देन थर्ड वन इज हेअर इन चेस्ट, देन द मस्क्युलर body, or sometimes it is also mentioned the enlarged larynx, and it is also known as Adam's apple. आपण बोलणार आहोत त्याच्याबद्दल काय आहे ते. and simultaneously I'll write the some secondary organs or these characters which generally seen in female. Female मध्ये कसं दिसतात आपल्याला, developed chest, then we can say the broader pelvis and the pitched voice. याच्याबद्दल बोलूयात आता काय आहेत ते. आता हे जे काही सेकंडरी कॅरेक्टर्स आहेत हे मेल अँड फिमेलमध्ये डिफरन्शिएट करतात. दॅट मीन्स जर सपोज आपण मेलमध्ये कन्सिडर केले तर फॉर्मेशन ऑफ बियर्ड माहिती आहेत, देन मुस्टॅच असतील कन्सिडर केले आपण, देन त्याच्यानंतर हेअर इन चेस्ट असतील किंवा त्यांची बॉडी जी असते ती हळूहळू मस्क्युलर फॉर्म व्हायला स्टार्ट होते, आणि सर्वात महत्त्वाचं द एनलार्ज ऑफ लॅरिंग्स, ऑर इट इज ऑल्सो सेड दॅट द ॲडम्स ॲपल. आता पहिल्यांदा हे काय आहे, एनलार्ज्ड लॅरिंग्स म्हणजे काय असतो, इट इज सिम्पली द नेम फॉर द एरिया ऑफ थायरॉइड कार्टिलेज दॅट ॲपियर्स प्रॉमिनंट ऑन द फ्रंट ऑफ नेक.
म्हणजे काय आहे, हा सिम्पली एक नाव आहे, एनलार्ज लॅरिंग्स किंवा ॲडम्स ॲपल. कशाचं, हा आपला इथला जो हा रिजन असतो ज्याला आपण काय म्हणतो थायरॉइड कार्टिलेज आहेत, कार्टिलेज असल्यामुळे आपण यांची अगदी इझिली मूवमेंट करू शकतो. बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही पाहिलं असेल पा. सो हा जो पार्ट असतो किंवा हा बेसिकली मेलमध्ये हा प्रॉमिनंट दिसून येतो. असं वरती पाहिलं की हा जो पार्ट आहे हा जो प्रॉमिनंटली दिसून येतो त्याला म्हटलं जातं एनलार्ज लॅरिंग्स. हे सेकंडरी कॅरेक्टर आहे जे बेसिकली आपल्याला मेल बॉडीमध्ये दिसून येतं, त्यांनाच म्हटलं जातं ॲडम्स ॲपल. आता ख्रिश्चन मायथॉलॉजीनुसार असं म्हटलं जातं की जो फर्स्ट फॉर्म, पूर्ण अर्थवरती फर्स्ट फॉर्म जो मेल होता ही वॉज द ॲडम, आणि जी फिमेल होती तिला इव असं कन्सिडर केलं होतं. मग जो फर्स्ट पर्सन होता जो बॉर्न झाला होता किंवा जो एक्झिस्ट झाला होता त्याला म्हटलं जातं ॲडम्स, आणि एक असे त्याला टर्म दिली, तो फर्स्ट आहे तो. पण बेसिकली आपण हा जो रिजन मेलमध्ये जर पाहिला तर हा बऱ्यापैकी बाहेर आलेला दिसतो किंवा प्रॉमिनंट दिसतो. सो दीज आर द सर्टन ऑर्गन्स which is generally secondary sex organ. In next lecture we are going to consider male reproductive system and female reproductive system in detailed form. Thank you.